नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सध्या सोलारचे अर्ज भरायला चालू आहेत आणि काही बांधवाचे खूप प्रश्न आले की सर आम्हाला एक कंपनी आहे, त्या कंपनीविषयी थोडीशी माहिती सांगा. कंपनी कशी आहे, चांगली आहे का आणि आम्ही ही कंपनी निवडावी का, त्या संदर्भात महत्त्वाचं अपडेट आहे, महत्त्वाची माहिती आहे. तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ती कंपनी कोणती आहे ते तुम्हाला डॅशबोर्डवरती दिसतच असेल, पण त्याची आपण एक्सप्लेन माहिती करून सांगणार आहोत. ती कंपनी कशी आहे आणि गुगलवरती लोकांनी त्या कंपनीविषयी काय माहिती दिली ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित जे सोलार पंप आहेत, मागेल त्याला सौर कृषी पंप असेल किंवा कुसुम सोलार पंप योजना असेल, या योजनेअंतर्गत तुम्ही ऑनलाईन अर्ज केला असेल आणि तुम्हाला जर अर्ज भरल्यानंतर पेमेंट केल्यानंतर तुम्हाला वेंडर सिलेक्शन म्हणजेच कंपनी निवडण्याचं ऑप्शन आलं असेल आणि तुम्हाला जर कंपनी एकच दिसत असेल तर तुम्हाला ती कंपनी चांगली आहे का थांबावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही योग्य व्हिडिओवरती आला आहात. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर आज आपण या कंपनीविषयी थोडी माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ती कंपनी आहे श्री सावित्री सोलार. ठीक आहे. खूप बांधवांच्या कमेंट आल्या की सर श्री सावित्री कंपनी आहे, जी सोलारची कंपनी आहे, ती कशी आहे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की त्याच्यामध्ये कमेंट लोकांनी चांगल्या केल्यात, वाईट केल्यात आणि त्याची रेटिंग ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की या कंपनीला रेटिंग किती दिली 5 पैकी, ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेतकरी बांधवांनो, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप कामाची माहिती आहे, कारण तुमचं जर वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन आला असेल आणि तुम्हाला वेंडर सिलेक्शन करण्यासाठी थोडं वाटत असेल की आता आपण ही कंपनी निवडावी का, आपल्या लिस्टमध्ये तर एकच कंपनी आहे आणि त्या टायमाला तुम्ही काय करावं आणि तुम्हाला वाटतं की आता आपण कंपनी निवडावी की नाही आणि तुमचं वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन जाईल, किती दिवस राहील, असे प्रश्न तुमच्या मनामध्ये खूप येत असतील. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला ऑप्शन आला असेल आणि तुम्हाला ही कंपनी निवडायची असेल तर त्याचे काही रिव्ह्यू आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर चला थेट आपण त्या रिव्ह्यूवरती जाऊया. तर तुम्हाला जी सोलारची जी श्री सावित्री सोलार प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी आहे, तर त्या कंपनीला 5 पैकी 3.4 असं रेटिंग आलेली आहे आणि त्याचा ॲड्रेस दिलेला आहे. तर तुम्हाला कंपनीचं दिसतच असेल, श्री सावित्री सोलार प्रायव्हेट लिमिटेड, गांधीनगर साऊथ कॉलोनी फेज 2, हैदराबाद तेलंगणा. ठीक आहे. तर तेलंगणाची कंपनी ही. तर खाली काही कमेंट आहेत, त्या कमेंट जे रिव्ह्यू आहे, जे आता तुम्हाला म्हटलं की कंपनी कशी आहे, चांगली आहे का वाईट आहे, ते आपण इथं थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, एक पहिली कमेंट आहे बघा, मोहम्मद खान म्हणून आहे, त्यांनी एक कमेंट केलेली आहे की पॅनल आर गेटिंग रोस्टेड, व्ही पुअर क्वालिटी, नो आफ्टर सेल्स रिस्पॉन्स, सप्लायर्स हॅज नो इंटरेस्ट ऑफ अफेअरिंग सर्व्हिस, डोंट रिकमेंड दिस ब्रँड. तर त्यांनी असं म्हटलं आहे की त्यांची जी कंपनी आहे ती क्वालिटी पण चांगली नाही आणि हे परत पण घेत नाही आणि रिस्पॉन्स पण देत नाही. तुमचा जर काही इश्यू झाला किंवा डॅमेज झाला तर त्या संदर्भात तुम्हाला कुठलाही तुम्हाला इंटरेस्ट घेत नाही कंपनी आणि ही कंपनी तुम्ही घेऊ नका, असं त्यांनी कमेंट केलेली आहे. तर दुसरी एक कमेंट आहे बघा की कोटारी व्यंकटा रमणा राव. ठीक आहे. तर त्यांची एक कमेंट आहे, 100% अमाऊंट हॅज पेड 8 months बॅक, अर्थिंग वॉज नॉट कम्प्लिटेड, 6.5 kV सिस्टीम हॅज बीन जनरेटिंग 3 kV. ठीक आहे. तर त्यांनी 100% पेमेंट केले 8 महिन्यापूर्वी आणि अर्थिंग कंप्लीट केली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर पुढे एक आलेलं आहे की नो डिले. ठीक आहे. नो डिले, गुड क्वालिटी अँड हाय क्वालिटी मटेरियल यूज्ड विथ मेक क्विकली रिस्पॉन्स टू एनी कस्टमर अँड गॅरंटी फॉर बेटर दॅन अदर कंपनीज. तर शेतकरी बांधवांनो, त्यांची एक सकारात्मक कमेंट आहे की त्यांनी असं म्हटलं आहे की जी तुमचं डिले म्हणजे तुमचं जी अर्जाची प्रोसेस आहे, म्हणजे तुम्ही जे सोलार येण्यासाठी डिले होत नाही, म्हणजे तुम्हाला कुठलाही वेळ लागत नाही आणि गुड क्वालिटी आहे म्हणजे चांगलं मटेरियल आहे आणि जे मटेरियल त्यांनी वापरलं ते चांगल्या क्वालिटीचं वापरलं आहे आणि लवकर रिस्पॉन्स देते आणि कस्टमरची गॅरंटी आहे आणि चांगलं आहे
आणि दुसऱ्या कंपनीपेक्षा चांगलं आहे असं पण त्यांनी म्हटलेलं आहे, ठीक आहे. आणि दुसरी अजून एक कमेंट आहे की वन्स ऑफ द बेस्ट क्वालिटी प्रोव्हायडर फॉर सोलार पॅनल मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इंडिया श्री सावित्री सोलार. तर एक दुसरी कमेंट आहे ती पण सकारात्मक आहे. तर तुम्ही पाहू शकता की त्यांनी सांगितलंय की जी बेस्ट क्वालिटी आहे सोलार पॅनल जे कंपनी बनवणारी आहे ती खूप चांगली आहे आणि भारतामध्ये पण ते मॅन्युफॅक्चरिंग करणारी चांगली कंपनी आहे श्री सावित्री सोलार, ठीक आहे. दुसरी एक कमेंट आहे की श्री सावित्री सोलार इज वन्स ऑन द बेस्ट सर्व्हिस प्रोव्हायडर फॉर सोलार पॅनल मॅन्युफॅक्चर, ठीक आहे. यांनी पण सांगितलं की सोलारची कंपनी खूप चांगली आहे आणि तुम्ही वापरू शकता, चांगली सर्व्हिस देतं, बेस्ट सर्व्हिस आहे आणि सोलार पॅनल पण चांगले आहेत. तर शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपण लास्ट टाइम एक व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की जे शासनाने कंपनी निवडली ते चांगलीच असणार आहे, कारण की शासनाने असं कुठल्याच फालतू कंपनीला वगैरे अगर रेटिंग नसलेल्या कंपनीला हे काम दिलेलं नसतं. त्याच्यामुळं आता तर एक बॅड कमेंट होती पण त्याच्यामधल्या काही कमेंट चांगल्या आहेत. तर अजून थोडंसं आपण पुढं जाऊया ती पाहूया की अजून कुठली कमेंट चांगली आहे का. तर अजून एक कमेंट आहे की व्हेरी गुड सर्व्हिस प्रोव्हायडर फॉर सोलार वॉटर पंपिंग सिस्टीम फ्रॉम श्री सावित्री सोलार प्रायव्हेट लिमिटेड. तर एक चौथी कमेंट आहे की खूप चांगली कंपनी आहे, गुड प्रोव्हायडर सर्व्हिस आहे, ठीक आहे, आणि चांगली क्वालिटीचं मटेरियल वापरतं, वॉटर पंपिंगसाठी खूप चांगली आहे, ठीक आहे. तर अजून एक पुढचं एक कमेंट आहे की वन टाइम डिस्पॅच विथ गुड क्वालिटी, ठीक आहे, एकदाच देते पण चांगली क्वालिटी देते असं त्यांचं म्हणणं आहे, खूप चांगली क्वालिटी आहे. पुन्हा एक अजून एक कमेंट आहे की रिस्पॉन्सिबल प्राइस विथ गुड क्वालिटी सोलार मॉड्यूल्स, ठीक आहे. तर कमी पैशामध्ये चांगली क्वालिटी देण्याचा हे सोलार पंप आहे ते देण्याचं काम करतं असं पण त्यांनी म्हटलेलं आहे. आणि एक शेवटची कमेंट आहे की गुड क्वालिटी अँड प्राईस. गुड क्वालिटी अँड प्राईस म्हणजे चांगली क्वालिटी आहे आणि पैसे पण आहेत, ठीक आहे. पुढं वन टाइम डिस्पॅच अँड गुड क्वालिटी, ठीक आहे. पुढं अजून एक कमेंट आहे गुड क्वालिटी रिस्पॉन्स प्रिसेस, ठीक आहे. डिअर सर, थँक यू फॉर फीडबॅक, मी अप्रिशिएट इन गिव्हिंग यूज द अपॉर्च्युनिटी, ठीक आहे. त्यांनी एक रिप्लाय दिलेला आहे म्हणजे रिस्पॉन्स फ्रॉम ओनर म्हणजे कंपनीने त्यांना रिप्लाय दिलेला आहे की थँक्स डिअर युअर फीडबॅक, वी अप्रिशिएट इन द अपॉर्च्युनिटी, म्हणजे त्यांच्या कामासाठी यांचा फीडबॅक खूप चांगला आहे, ठीक आहे. पुढे एक कमेंट आहे की रस्ट कंपनी रस्ट रिस्पॉन्स फ्रॉम द डिअर साईड, ठीक आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की कंपनी रिस्पॉन्स देत नाही, चांगली नाही, ठीक आहे. पुढे एक आहे की सोलार पॅनल मॅन्युफॅक्चरिंग, त्यांनी एक फोटो टाकलेला आहे. पुढे एक अजून एक कमेंट आहे की गुड रिस्पॉन्स अँड गुड सर्व्हिस, ठीक आहे. तर त्यांना पण ओनर म्हणजेच कंपनीने रिप्लाय दिलेला आहे की डिअर सर मॅडम, आय नो युअर मोबाईल नंबर सो दॅट वी कॅन रिसॉल्व दिस इश्यू, यू कॅन कॉल मी, ठीक आहे. त्याने नंबर पण दिला आहे, या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. म्हणून पण तुम्ही शक्यतो कॉल करू नका, कारण की अशामध्ये फेक नंबर पण येऊ शकतात, कारण कमेंटमध्ये येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही कॉल न करता तुम्ही रिव्ह्यू पाहू शकता की कोणी काय म्हटलंय ती. अजून एक कमेंट आहे की गुड क्वालिटीज अँड ऑन टाइम डिस्पॅच, म्हणजे क्वालिटी चांगली आहे आणि टायमाला डिस्पॅच होतं आणि त्यांचं असं म्हणणं आहे, ठीक आहे. पुढे एक अजून एक कमेंट आहे की तर शेतकरी बांधवांनो आता कमेंट नाहीत आणि हे जे रेटिंग आहे ते जे कस्टमर आहेत त्यांनी 5ची रेटिंग दिलेली आहे, 5 पैकी 5ची रेटिंग दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर शेतकरी बांधवांनो जी कंपनीची ओव्हरऑल जी रेटिंग आहे ती तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. 3.4 कंपनीची ही रेटिंग आहे. तर शेतकरी बांधवांनो असं म्हणायला हरकत नाही की ही कंपनी चांगली आहे, तुम्ही निवडू शकता, कारण की जे आपण कमेंट वाचल्या एक 15-20 कमेंट होत्या त्याच्यामधल्या 16 ते 17 कमेंट ह्या चांगल्या कमेंट आहेत आणि 2 ते 3 कमेंट आहेत त्या चांगल्या नाहीत. तर शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहू शकता की 80 ते 85% म्हणायला हरकत नाही ही कंपनी चांगली आहे, तुम्ही नक्कीच निवडू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून थोडी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ज्याच्याकडे जे सावित्री सोलारचं पॅनल बसलंय तिथं जाऊन तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता. आपण पण त्याचा नक्कीच व्हिडिओ बनवूया आणि जे सावित्री सोलारचं जिथं इन्स्टॉलेशन झालं तिथं जाऊन आपण नक्कीच व्हिडिओ काढून तुम्हाला त्याची माहिती, त्याचं स्ट्रक्चर आणि त्याची मेटल म्हणजे जे बॉडी आहे त्या बॉडीचं म्हणजे पॅनल आहे ते मजबूत आहेत का, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, पाणी किती मारतं ते पण आपण पाहणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो लवकर त्याचा व्हिडिओ पण समोर येईल. तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुमचं कुठली कंपनी आहे त्या कंपनीविषयी काही माहिती पाहिजे असेल तर ते पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
सोलार पंप संदर्भात महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.